सिद्धांत आपल्याकडे आहे. कारण या कलियुगात भगवंताच्या भक्तीशिवाय कोणतेही साधन सफल ठेवलं तर लहानपणापासून या मुलांना चांगले संस्कार येतील, आपल्याकडचा इतिहास सुद्धा कळेल. मग ते मातृपितृ भक्त, देशभक्त व ब्राह्मण भक्त, संत भक्त, गरीब लोकांचे भक्त बनतील. हे केव्हापर्यंत व्हायला पाहिजे? 24 वर्षापर्यंत. जन्म झाल्यानंतर तिथून 24 वर्षापर्यंत तर हे संस्कार रोज मुलांना आणि मुलींना जर केलं तर यांच्या तारुण्य काळात आल्यानंतर ज्या काही समस्या उद्भवतात त्या समस्या उद्भवणार नाही आणि देश सेवेचं कार्य पुढे वाढेल. राज्यांगांतु सर्वेषां राष्ट्रात भवति संभवा हा एक सिद्धांत आहे. का म्हणतं की निस्सारात की राज्यासाठी जे जे आवश्यक आहे या राष्ट्रातूनच ते निघणार, बाहेरून काही येणार नाही. तर राष्ट्र आपलं चांगलं घडविण्यासाठी प्रत्येक लोकांनी आपल्या घरी हे संस्कार घेतले पाहिजे. ब्राह्मण जन्माला आले त्यांचं उचित अध्ययन व्हायला पाहिजे. क्षत्रियांचं विशेष परिस्थिती आहे. क्षत्रियांच्या शक्तीला त्यांच्या गर्भावस्थेतच इंद्र बृहस्पतीने बांधून दिलं आहे. त्याच्या निवारणासाठी मराठा लोकांच्याकडे, राजपूत लोकांच्याकडे, राणा लोकांच्याकडे जेव्हा स्त्रिया गरोदर राहतात त्यावेळी त्यांच्या त्यांच्या शक्तीप्रमाणे इंद्रा बृहस्पतीभ्यां नमः, इंद्रा बृहस्पतीभ्यां नमः, इंद्रा बृहस्पतीभ्यां नमः. मी 3 वेळा म्हटलं, ऐकूया म्हणून. या मंत्राचं आपल्या शक्तीप्रमाणे 1,00,000, 4,00,000, 10,00,000, 50,00,000 कोटी जप केलं पाहिजे. म्हणजे मग शिवाजी महाराज सारखे देशभक्त जन्माला येतील. कारण यांची शक्ती, क्षत्रियांची शक्ती गर्भावस्थेतच बांधून दिले आहे असं वेदात मिळतं. आणि तीच गोष्ट कौटिल्य अर्थशास्त्रात सुद्धा आहे. त्याचं निवारण जर नाही केलं तर आपल्याला मारस खात राहावं लागेल. तिकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि सर्व समाजाला